इचलकरंजी महापालिकेनं उत्पन्न वाढीसाठी दुकान गाळ्यांची भाडेवाढ करावी, पण कोणत्याही परिस्थितीत घरफाळा आणि पाणीपट्टी वाढवू नये अशी स्पष्ट भूमिका स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत सदस्यांनी मांडली। तसंच अनावश्यक खर्च टाळण्यासाठी विविध सूचनाही केल्या। इचलकरंजी महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चेसाठी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी बैठक बोलावली होती। प्रारंभी मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास कोळपे यांनी अंदाजपत्रकाविषयी सविस्तर माहिती दिली। विविध विभागांनी केलेल्या तरतुदीमधील वाढ आणि कपात यावर त्यांनी विवेचन केलं। शासन निर्णयानुसार उत्पन्न वाढीसाठी चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या विषयावर चर्चा करताना घरफाळा आणि पाणीपट्टी वाढीला सर्वच सदस्यांनी जोरदार विरोध केला। शहरात वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यानं 1 रुपयाही पाणीपट्टी वाढवू नये, तसंच घरफाळा वाढीचा निर्णय नगरसेवकांवर लादू नये असं प्रशासनाला बजावलं। उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी महापालिकेच्या इमारतीमधील दुकान गाळ्यांचा फेरलिलाव करावा, भाडेवाढ करावी। सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यानं सुरक्षा रक्षकांवरील खर्च कमी करावा। दरवर्षी वाहनं भाड्यानं घेण्यासाठी 2 कोटी रुपये खर्ची पडत असल्याकडे लक्ष वेधलं। तसंच टप्प्याटप्प्यानं वाहनांची खरेदी करण्याबाबत सुचवलं। त्याचप्रमाणे राजीव गांधी भवनसह महापालिकेची अन्य मंगल कार्यालयं खाजगी पद्धतीनं चालवण्यास दिल्यास उत्पन्न वाढीसह मिळकती सुस्थितीत राहतील। काही नवीन प्रकल्प बांधा वापरा हस्तांतरित करा तत्वावर उभारता येतात का याचा अभ्यास करण्यावरही चर्चा करण्यात आली। सुमारे 3 तास चाललेल्या या चर्चेअंती समितीनं सुचवलेल्या दुरुस्त्या करून अंदाजपत्रक महासभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी झालेल्या चर्चेत तानाजी पवार, रवींद्र माने, प्रदीप धुत्रे, मनोज हिंगमेरे, परवेज गैबान, सुशांत कलाकते सहभागी झाले होते।